जय शिवराय ओ सोलापूरकर, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे आज पण निघाले मी हुंदडायला. काय नाही, जरा आले होते स्टाईल मंत्रा सलून मध्ये. इथं आले होते, इथं सगळ्यांचं नटणं सदरणं चालू होतं बघा. इथं लिपापोती चालू होतं सगळ्यांचं, कारण आज बाहेर जायचं होतं ना. मी पण थोडी शायनिंग मारून घेतले. तेवढ्यात आमचे मॅडम पण आले होते बघा, आणि लगेच डिस्कशन चालू झालं होतं आमचं, कुठं जायचं, कसं जायचं, काय नाही. तेवढ्यात आमची गौराबाई जरा मॅडमला ब्लो ड्राय करून देत होती बघा. सगळ्यांचं आवरून झाल्यावर आलो मग आम्ही खाली. मी व्हिडिओ काढत होते आणि बघा कसं नटत होती. कुठं पण येडेचाळे काय करायचं काय सोडत नाही बघा हिनं. तेवढ्यात मॅडम पण कार घेऊन आले होते बघा. आम्हाला सगळ्यांना जायचं होतं आज जेवायला. आज मॅडम कडून पार्टी होती. हे सगळे बघा कसं थांबले गाडीत बसायला. तेवढ्यात निघालो आम्ही. एका गाडीत 5 जण बसलो आणि पुढे 2 गाड्या होते. मी पण मॅडम सोबत थोडे व्हिडिओ फोटोज काढून घेतले. निघालो मग आम्ही पुढे मस्त गाणे ऐकत एन्जॉय करत. माझी सासू तुझी मदत हे माझी होणारी हमसफर. I like you, I like you, माझी नजर. आलो मग हॉटेल जवळ. जरा उतरायला फुलसत यांचं फोटो चालूच होते बघा. मग 2-3 ग्रुप फोटो काढलो आणि इंद्रप्रस्थ हॉटेलला आलो होतो बघा. आतमध्ये येऊन बसलो भयानी मस्त. आम्ही 10-15 जण होतो म्हणून 3 टेबल एकत्र लावून ठेवले होते. तेवढ्यात स्टार्टर पण आलं. मॅडमने कडक मसाला भाकरी ऑर्डर केली होती. मी तर पहिल्यांदाच खात होते, पण 1 नंबर टेस्ट होती त्याची. मेन कोर्स येईपर्यंत सूप पीत इथं आमची बडबड चालूच होती. बायकांचं तोंड काय गप बसत नाही बघा. तेवढ्यात मेन कोर्साला भयानी सर्व करून दिलं होतं. सगळे इथं पद्धतशीर खात होते बघा. ज्याला बघेल त्याने भाकरच कुस्करून खात होतं बघा, कारण कडक भाकरी कुस्करून खायची मजाच वेगळी. मी पण इथं मस्त कडक भाकरी कुस्करून जेवले आणि पद्धतशीर सगळे खाऊन पिऊन आलो मग बाहेर. इथं बघा यांनी लहान मुलींसारखं घसरगुंडी खेळत बसलेत. जिथं जाईल तिथं इज्जत काढायचं काम करतात बघा. नुसतं कसं हसत बसतात बघा. अजून नुसतं एकाचा बघून एक घसरगुंडी खेळायला ते बघा. वॉचमॅन बघितला असता तर यांना हाकलून दिली. बघा मागची उनीला धडक दिली बघा. कसं हसत बसलेत बघा अजून तिथं. मग मस्त सगळे मिळून आईस्क्रीम खाल्लो, थोडं चेअर्स केलो, बोंबललो तिथं. आम्हाला मस्त काहीतरी व्हिडिओ काढायचं होतं, पण काहीतरी मागं लागल्यासारखंच पळत होतो बघा आम्ही. मग निघालो आम्ही आपापल्या घरी. तुम्ही इंद्रप्रस्थ हॉटेलला येणार असाल तर आळणी भात खायला अजिबात विसरू नका. मग जरा वरती थांबून पण व्हिडिओ काढलो. आम्ही 3 कार घेऊन गेलो होतो. चला मग, तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.